नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा इथं मी 8 ते 9 वर्षाच्या मुलीसाठी ही अशी सुंदर अशी फ्रॉक तयार केलेली आहे. तर ही फ्रॉक तयार करण्याची पद्धत ही सारखीच राहणार आहे, फक्त मापे बदलणार आहे. तुम्हाला कोणत्या मापाची तयार करायची आहे ती या अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. तर इथं मी 8 ते 9 वर्षाच्या मुलीसाठी ही फ्रॉक तयार केली आहे. त्याच्यासोबत एक बेल्टसुद्धा तयार केलेला आहे. तर इथं बघा ही माझ्याकडे एक काठपदर अशी साडी आहे. तर इथं मी 8 ते 9 वर्षाच्या मुलीसाठी जी मापे असतात ती इथं दिलेली आहेत. तुम्हाला जर मापाचा चार्ट हवा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जा. तुम्हाला मापाचा चार्ट हा मिळून जाईल. तर या मापानुसार आपण कटिंग करणार आहोत. तर इथं मी बघा हे 2 मीटर अस्तर घेतलेलं आहे. 2 मीटर अस्तर हे आपल्याला पूर्ण बास होणार आहे. तर इथं मी बघा वरचा भाग कट करण्यासाठी इथं 4 फोल्डमध्ये अस्तर हे ठेवलेलं आहे. आता आपण अस्तरवर कटिंग करूया. तर बघा आपला शोल्डर आहे 11 इंच. छातीनुसार इथं मी कपडा हा घेणार आहे आणि पूर्ण उंची अगोदर आपण टाकून घेऊया. तर कंबर उंची आहे आपली 11 इंच. तर इथं मी 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता आपण शोल्डर टाकूया. तर शोल्डर आहे आपला 11 इंच. तर 11चा निम्मा होतो 5.5 इंच. तर इथं मी 5.5 इंचावरती मार्किंग करून सरळ रेष मारून घेतलेली आहे. आता आपण फ्रॉकमध्ये लहान मुलींना जेवढा शोल्डर घेतलेला आहे तेवढाच आपण मुंडासुद्धा घेणार आहोत. तर मी इथं 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे. आता आपण छातीचा चौथा भाग आणि त्याच्यात तुम्हाला शिलाई मार्जिन ॲड करायची असेल ती तुम्ही ॲड करू शकता. तर इथं छाती आहे 26. 26चा चौथा भाग येतो 6.5 इंच. तर 6.5 इंचावरती मी मार्किंग केली आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तुम्हाला शिलाई मार्जिन 1 इंच हवं असेल तर तुम्ही तुमच्या मापाने घेऊ शकता. तर इथं 1 इंच क्रॉस लाईन केली आणि मुंड्याचा आकार दिला. तसंच बघा गळा रुंदी मी इथं 2 इंच घेतलेली आहे आणि गळ्याची उंची ही तुम्ही तुमच्या इच्छेने घेऊ शकता. तर इथं मी ही 5 इंच घेतलेली आहे. तर खालीसुद्धा गळा रुंदी 2 इंच टाकून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जो गळ्याचा आकार द्यायचा आहे तो तुम्ही इथं देऊ शकता. तर इथं मी हा गोलाकार देऊन घेतलेला आहे. आता इथं पाठीमागच्या गळ्याला सुद्धा मी मार्किंग करून घेत आहे. तर पाठीमागचा गळा हा मी 2 इंचाचा ठेवणार आहे. त्याच्यामुळे 2 इंचावरती असा हा गोलाकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही पुढच्या गळ्याला पानाचा आकारसुद्धा देऊ शकता. तर आता बघा आपण जेवढी कंबर घेतली आहे म्हणजे आपली कंबर आहे 24, पण कमरेच्या बाजूला अर्धा इंच आतमध्ये येऊन तुम्ही जर मार्किंग हे असं या पद्धतीने केलं तरी चालेल. पण कमरेचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन आपण हे ॲड करणार आहोत. प्लस अर्धा इंच किंवा 1 इंच टक्ससाठी घेणार आहोत. तर इथं बघा आता आपल्या अस्तरची मार्किंग झालेली आहे. त्या मापानुसार आपण इथं अस्तरसुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला अजून वेगवेगळे फ्रॉकचे डिझाईन शिवायला शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढची फ्रॉक कोणत्या मापाची कटिंग आणि स्टिचिंग फुल व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं मागचा भाग आणि पुढचा भाग मी हा वेगवेगळा करून घेतलेला आहे आणि इथं पुढचा भागसुद्धा मी इथं कटिंग करून दाखवलेला आहे. मी अतिशय सावकाश आणि सोप्या भाषेत सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे, जेणेकरून जे नवीन शिकणारे आहेत त्यांनासुद्धा कटिंग करायला सोपं जाईल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघितला तर तुम्हाला फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग सहज जमणार आहे. तर इथं बघा राहिलेलं अस्तर जे आहे ते मी घेतलेलं आहे. 2 मीटर अस्तरमध्ये आपल्याला पूर्ण ही फ्रॉक बसणार आहे. तर बघा आता निम्मा फोल्ड केलेला होता तो फोल्ड मी इथं काढून घेतलेला आहे आणि एक पाठच्या बाजूला आणि एक पुढच्या बाजूला असं हे अस्तर लावण्यासाठी तयार आहे. आता आपण मेन कपडा जो आहे त्याच्यावरती इथं कटिंग करून घेऊया फ्रॉकची. तर पदराकडील बाजूने मी बघा हा पुढचा आणि पाठचा भाग घेऊन त्या मापाने असं हा पदराकडचा भाग जो आहे तो इथं कटिंग करून घेणार आहे. पदराचाच आपल्याला वरचा भाग हा तयार करायचा असतो, जेणेकरून फ्रॉक ही दिसायला खूप सुंदर दिसते.
आता आपण हा भाग बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला बघा जो आपला खालचा जो स्कर्टचा भाग असतो तो सुद्धा इथं कटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी बघा मी पूर्ण ही अशी साडी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे. मला एका फ्रॉकमध्ये 2 ड्रेस तयार करायचे आहे दोघी बहिणींसाठी. त्याच्यामुळे मी इथं जेवढी साडी आहे त्याच्यातच 2 ड्रेस तयार करण्यासाठी म्हणजे ॲडजस्ट करण्यासाठी होईल एवढंच मी घेणार आहे. तर आपल्याला बघा इथं साडी 4 फोल्डमध्ये तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी उंची हवी आहे तेवढी टाकायची आहे. तर आपली पूर्ण उंची आहे बघा 38 इंच. त्याच्यातून आपण कंबर उंची 11 इंच वजा करायची आणि 27 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि 4 फोल्डमध्ये बघा आपण कंबर असेल त्याच्यात आपण 20 ते 30 इंच ॲड करून घेऊ शकतो. कमरेचं माप त्याच्यात कमरेचा भाग अधिक तर इथं मी बघा 28 ते 28 इंच घेतलेला आहे. तुमच्याकडे जर कपडा कमी असेल तर कमरेचा चौथा भाग अधिक 10 ते 12 इंच तुम्ही घेऊ शकता. अगोदरच आपण हा 4 फोल्ड घेतलेला आहे. तर हा बघा खालचा जो घेर आहे तो सुद्धा इथं कटिंग झालेला आहे. आता आपण बाहीची कटिंग बघणार आहोत. तर तुम्हाला काठाची बाही हवी असेल तर तुम्ही काठाकडून सुद्धा कटिंग करू शकता. पण इथं मी ही मधल्या साईडनेच फ्रॉकची म्हणजे बाहीची कटिंग करणार आहे आणि त्याला काठ हा साईडहून लावणार आहे. तर बघा इथं मी फुगाबाही तयार करणार आहे. तर फ्रॉकची उंची आहे 4 इंच. बाहीची उंची 4 इंच आहे आणि 4 इंचाच्या मी प्लीट इथं घेणार आहे. त्याच्यामुळे 4 इंचाचा बॉक्स इथं मी हा आखून घेतलेला आहे. जेवढ्या तुम्हाला प्लीट्स हव्या आहेत जास्तीच्या तेवढ्या तुम्ही इथं जो चौकोन आखलेला आहे तो घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने जास्त प्लीटसाठी जास्त वाढवू शकता. तर इथं बघा मुंढा अधिक 3 इंच मी इथं हे वाढवून घेतलेलं आहे आणि इथं बाहीचा हा शेप देऊन घेणार आहे. तर ही आपली नॉर्मल बाही तयार झालेली आहे. आणि जर आपल्याला वरच्या बाजूने थोडासा फुगा हवा आहे त्याच्यामुळे मी वरच्या साईडला सुद्धा 1 इंच मार्किंग करणार आहे. तुम्हाला जर जास्त मोठा फुगा हवा असेल तर तुम्ही मोठा मार्किंग करू शकता. तर इथं मी बघा 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही 2 ते 3 इंच करू शकता आणि हा अशा पद्धतीने फ्रॉक अशी ही कटिंग करून घ्यायची आहे. तर इथं बघा आपली ही बाही आहे ती कटिंग करून झालेली आहे. आता आपण शिवायची कशी ही फ्रॉक ती बघूया. तर आता आपण मशीनवर शिवायला बघूया. तर इथं मी मशीनवर आलेले आहे. आता आपण बघा समोरील जो भाग आहे पदराकडचा जो कटिंग केला होता त्याच्यावर सरळ बाजूवर हे अस्तर असे हे या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित असे. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही पिना लावून सुद्धा घेऊ शकता. पण मी इथं पिना लावताच इथं हा गळ्याचा आकार जो आहे तो इथं मी शिवून घेणार आहे. तर हळूहळू सावकाश असं या पद्धतीने हा जो गोल आहे तो आपण इथं शिवून घ्यायचा आहे. तर फ्रॉक शिवायला अगदीही सोपी आहे. तर तुम्ही या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे शिवली तर तुम्हालाही अगदी सोपी वाटेल. तर बघा आता गळ्याला आपण गोल शिलाई मारली होती तिथं हा कपडा जो आहे एक्स्ट्राचा तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर इथं मी हा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला याच्यावर असे हात छोट्या छोट्या नॉचेस लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला गळा पलटवायला सोपा जाईल. तर इथं बघा या पद्धतीने गळा पलटून मी अशी याच्यावर दाबटीप मारून घेतलेली आहे. तर इथं बघा हा आपला समोरचा गळा तयार झालेला आहे. आता अस्तरसुद्धा आपण जोडून घेणार आहोत. तर सर्व बाजूंनी शिलाई करून अस्तर आपल्याला मेन कपड्याला जोडून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे. तर इथं हा आपला समोरील भाग हा तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपण पाठीमागील भागसुद्धा इथं तयार करून घेणार आहोत. तर बघा वरच्या बाजूला मी गळ्याला शिलाई मारलेली आहे आणि आपल्या डोक्यातून जायला सोपं जावं यासाठी मी 4 इंच असे हे मार्किंग करून घेतलेले आहे.
आता दाखवल्याप्रमाणे बघा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेऊया आणि याच्यावर जो आपण रेष मारलेली आहे 4 इंचाची त्याच्या बाजूने असा हा व्ही आकारात इथं हा आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि मधून अशी ही कट मारून घ्यायचा आहे आणि याला सुद्धा नॉचेस देऊन गळा हा उलटवून घ्यायचा आहे. हा अशा पद्धतीने गळा तयार केल्यावर गळ्यातून फ्रॉक घालायला आणि काढायला सोपी जाते. तिथं आपण नंतरून हुक लावून घेऊ शकतो. तर याला सुद्धा सरळ करून वरून दाबटीप मारून घ्यायची आहे. तर इथं मी बघा पूर्ण गळ्याला अशी व्यवस्थित अशी दाबटीप मारून घेतलेली आहे आणि जो अस्तरचा भागसुद्धा आहे तो सुद्धा आपल्याला जोडून कट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा हा आपला पाठीमागील भाग तयार झालेला आहे. तिथं आपण हुक आणि आयसाठी घर करणार आहोत आणि तिथं आपण हे लावून घेणार आहोत, पण ते हातानेच तयार करायचं आहे. तर इथं बघा हा पुढचा आणि पाठचा भाग तयार झालेला आहे. तर आपल्याला बघा अगोदर टक्स मारून घ्यायचे आहे. तर शोल्डरच्या मधोमध पकडून असे हे अर्धा इंचाचे म्हणजे पाव इंचाचे दोन्ही टक्स मारून घ्यायचे आहेत. तुम्ही 1 इंचाचे सुद्धा घेऊ शकता, म्हणजे अर्धा इंच फोल्ड करून अर्धा इंच. तर इथं मी फोल्ड करून पाव इंच अर्धा इंचाचा टक्स येईल असे ह्या पद्धतीने उंचीला 4 इंच आणि पाव इंच रुंदीला असे हे टक्स मारून घेतलेले आहेत. तर इथं बघा मी पाठीमागच्या बाजूला सुद्धा टक्स मारून हा भाग पूर्ण असा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला जो खालचा जो स्कर्टचा भाग असतो तो इथं घ्यायचा आहे. तर पाठीमागच्या बाजूला बघा जी बारीक बॉर्डर आहे त्याचा भाग मी इथं जोडणार आहे आणि समोरच्या बाजूला जी मोठी बॉर्डर आहे त्याचा भाग जोडणार आहे. तर अस्तरसुद्धा याला तुम्ही जोडून घेऊ शकता, पण अस्तर आपला जो आहे तो अस्तरचा भाग आहे तो कमी आहे. त्याच्यामुळे मी अगोदर इथं बघा या ज्या वरच्या भागाच्या ज्या प्लीट आहेत त्या इथं पूर्ण अशा या टाकून घेणार आहे. तर तुम्ही समोरचा आणि पाठचा भागसुद्धा अशा प्लेट्स मारून इथं तयार करून घ्यायचा आहे आणि हा भाग जो आहे तो कमरेच्या मापा इतका तयार झाला पाहिजे. तर बघा इथं हा आपला भाग तयार झालेला आहे. याच्यावर आपण अस्तरसुद्धा जोडून घ्यायचं आहे. अस्तर कमी असल्यामुळे आपण त्याच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मेन कपड्याबरोबर घेतल्या नव्हत्या. आता हे अस्तर कमी आहे ते सुद्धा याला जोडून घ्यायचं आहे 2-3 प्लीट्स टाकून. हे अस्तर आपल्याला पुरेसं होणार आहे. त्याच पद्धतीने बघा जो पुढील भाग आहे त्याला सुद्धा हा जो तयार केलेला भाग आहे तो इथं लावून घ्यायचा आहे आणि याच्यावर डबल टिप मारून हा पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून शिलाई ही आपली उसवणार नाही. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि हा व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत पाहत असाल तर मला कमेंट करायला विसरू नका. तर बघा इथं आपला हा भाग जो आहे तो मी तयार केलेला आहे. या पद्धतीने हा आपला समोरील भाग दिसणार आहे. तुम्ही इस्त्री केल्यानंतर पूर्ण फ्रॉक जी आहे ती फिनिशिंगने पूर्ण इथं तयार होणार आहे आणि नीट व्यवस्थित दिसणार आहे. तर बघा याच पद्धतीने पाठीमागचा भागसुद्धा तयार करून घ्यायचा आहे. तर बघा आता आपण बाही कटिंग करणार आहोत. तर जो आपण एक्स्ट्राचा 4 इंचाचा भाग घेतला होता त्याच्या बाजूने 1-1 इंचावरती खून करून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला ज्या प्लेट्स आहेत त्या टाकायला सुरुवात करायची आहे. तर इथं माझं लक्ष नव्हतं त्याच्यामुळे कॅमेरा हा बाजूला गेलेला आहे आणि मी इथं बघा या प्लेट ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. तर या पद्धतीने बघा छोट्या छोट्या आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत. तर वरच्या बाजूने सुद्धा सेम अशाच प्लेट आपल्याला घेऊन तयार करायच्या आहेत. तर या पद्धतीने बघा अशा या बारीक बारीक प्लेट्स ज्या आहेत त्या आपण वरच्या बाजूने सुद्धा तयार करून घेणार आहोत. तर इथं बघा मी या प्लेट्स ज्या आहेत ते तयार करून घेतलेल्या आहेत आणि ही आपली बाही जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही याला अस्तर लावू शकता किंवा बिना अस्तरची ही बाही अशीच तुम्ही लावू शकता. तर ही अशीच लावल्याने पूर्ण व्यवस्थित दिसणार आहे.
मुंढ्याला लावून बघायचे आहे आणि एक्स्ट्रा जर भाग येत असेल तर एखादी चून घ्यायची आहे. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काठाचा जो भाग आहे तो इथं मी खालच्या बाजूला लावणार आहे. तर तुम्हाला किती जास्त काठ मोठा लहान हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही हा जो काठ आहे तो इथं लावू शकता. तर मी इथं छोटासा बारीक बॉर्डर येईल एवढाच काठ इथं लावून घेतलेला आहे. तर ग्रीन कलरची बॉर्डर वरती येईल या पद्धतीने इथं मी हा काठसुद्धा जोडून घेतलेला आहे. जर तुम्हाला मोठी बाही हवी असेल तर तुम्ही जो काठ आहे तो मोठासुद्धा लावू शकता. तर ही बघा, ही बाही आपली जी आहे ती 4.5 ते 5 इंचाची तयार झालेली आहे. तुम्हाला जेवढी लेंथ हवी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता. याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बाही जी आहे ती इथं शिवून घेतलेली आहे. तर या बघा 2 आपल्या बाह्या इथं पूर्ण तयार झालेल्या आहेत. तर किती मस्त दिसत आहेत ना. आणि मी ही बाही कटिंगची सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता ही बाही आहे ती आपण फ्रॉकला जोडून घ्यायची आहे. तर इथं बघा मध्यावर आपल्याला अगोदर खूण करून घ्यायची आहे. आता आपण फ्रॉकचे जे शोल्डर आहेत ते जोडून घेऊया. तर अगोदर आपण सरळ बाजूने शोल्डर जोडायचे जेणेकरून आपली फिनिशिंग ही व्यवस्थित येईल आणि जो साडीचा कपडा आहे तो बाहेर येणार नाही. या पद्धतीने आपण इथं बघा शिवून घ्यायचं आहे आणि नंतर उलट्या बाजूने शिवून घ्यायचा आहे अस्तरच्या बाजूने, जेणेकरून हा आपला भाग जो आहे तो असा तयार होईल आणि जास्तीचे दोरे बाहेर दिसणार नाहीत. तर इथं बघा शोल्डर आपण जोडून घेतलेला आहे. आता बाहीसुद्धा दोन्ही बाजूने जशा आपण नॉर्मल बाही जोडतो त्याच पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा इथं मी दोन्ही बाही ज्या आहेत त्या जोडून घेतलेल्या आहेत. तर या पद्धतीने आपली ही फ्रॉक दिसत आहे. आता आपल्याला जी फिटिंगची शिलाई आहे ती सुद्धा आपण टाकून घेणार आहोत. फिटिंगची शिलाई टाकण्या अगोदर बघा आपण सरळ बाजूने एक टीप मारून घेऊया, म्हणजे आपले जे फ्रॉकचे दोरे आहेत ते आतील बाजूने निघणार नाहीत, म्हणजे आपली फ्रॉक ही फिनिशिंगने तयार होईल. जर तुमच्याकडे पिकोची मशीन असेल तर तुम्ही आतील बाजूने पिकोसुद्धा करून घेऊ शकता, जर आतील बाजूने फिटिंग केली असेल तर. पण माझ्याकडे पिकोची मशीन नाही आहे, त्याच्यामुळे मी फिनिशिंग येण्यासाठी इथं मी सरळ बाजूने अशी ही शिलाई मारून घेतलेली आहे. आता उलट बाजूने फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची आहे. आपण शिलाई मार्जिन जास्त घेतल्यामुळे ही फ्रॉक 9 ते 10 वर्षाची तयार झाली असली तरी जी फ्रॉक मुलगी मोठी झाल्यावर फ्रॉकची शिलाई उसवून ही वापरू शकते. तर बघा अस्तर आपल्याला वेगळं शिवून घ्यायचं आहे आणि जो मेन कपडा आहे तो वेगळा शिवून घ्यायचा आहे खालच्या स्कर्टचा, म्हणजे आपला जो घेरला काही प्रॉब्लेम येणार नाही. जर अस्तर आपण त्यालाच जर शिवून घेतलं तर जास्त फिटिंग आपल्याला बसेल. आता बघा हे या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे इथं हे वेगळं अस्तर दोन्ही बाजूने, जसं आपण ड्रेसला स्लिट मारतो बघा साईडची, तशी ही या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला जो फिटिंग केल्यानंतर जास्त फिट वाटेल असा भाग काही होणार नाही आणि आपलं कमी अस्तरमध्येच हे काम चालून जाईल. तर इथं बघा या पद्धतीने आपली ही फ्रॉक तयार झालेली आहे. तर ही फ्रॉक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही फ्रॉक तयार करताना बघा मी एका मापाने तयार केली असली तरी तुम्ही वेगवेगळ्या मापानेही शिवू शकता. तर बघा त्याच्यासोबतच हा बेल्टसुद्धा मी तयार केलेला आहे कमरेला. जर तुम्हाला बेल्ट वेगळा शिवायचा नसेल तर तुम्ही फ्रॉकला बंध तयार करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक